मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोरे पुन्हा एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलो. मला सांगा, अशी कुठली गोष्ट आहे जगामधले की जी जेवढी वापराल त्याच्या दुप्पट होते? तुम्ही म्हणाल असं कसं असणार आहे, तुम्ही वापरत जाणार ती वस्तू संपणार नाही का? नाही, अशी एक वस्तू आहे. कुठली आहे सांगा? अहो बुद्धी, मानवी बुद्धी. तुम्ही ती जेवढी वापराल तेवढी तुमची बुद्धी वाढत जाणार. आणि जर एखाद्या माणसाला जर बुद्धू ठेवायचं असलं तर काय करायला पाहिजे? अहो त्याच्या परीक्षाच घेऊ नका, त्याच्याशी संवादच करू नका, बुद्धू होणार. झालंय काय आमच्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे? आमच्या पोरांची जी IQ लेवल आहे किंवा जे शिक्षणाचा दर्जा घसरला आहे त्याला कारण काय माहिती आहे? काय तुम्ही आहात. स्वतः पालक लोक तुम्ही आहात, शिक्षक तुम्ही आहात. काय कारण? आमच्या देशामध्ये एक 8-10 वर्षा अगोदर एक परिवर्तन करण्यात आलं शिक्षणामध्ये. आणि काय परिवर्तन करण्यात आलं की मुलांच्या परीक्षा घ्यायच्या, पण तो पास की नापास हे रिझल्टच द्यायचे नाही. हे पोराची जिद्दच संपली ना. त्याला पास आणि नापासच होण्याचं नाही, ढकल पासच करत राहायचं आहे. परिणाम काय झाला? आजची परिस्थिती असं आहे की 8व्या वर्गातल्या 10व्या वर्गातल्या पोरांना साधे साधे प्रश्न, नुसतं साधं नाव लिहायला सांगितलं ते लिहिता येत नाही. कारण त्याला शाळेमध्ये काही शिकवतच नाही. शिकवलं तरी त्याची परीक्षाच घेत नाही. त्याच्यामुळे त्याला माहिती, आणि त्याला पास नापास करायचं नाही आहे. मग त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. त्याची बुद्धी वापरत नाही, त्याला काही चॅलेंज नाही, त्याला काही असं प्रेरणा मिळत नाही कशामधून. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे तुम्ही आता बघा. शिक्षणाचा दर्जा तो घसरला आहे आणि पोरांची जी IQ लेवल कमी झालेली आहे त्याला इतका छोटासा एक कारण ठरलं आहे. आणि हे जाणून बुजून करण्यात आलं की त्यांना या देशातील मुलं ही सामान्य मुलं जी म्हणतो मी, जी नगरपालिकांच्या, जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये शिकतात, भाषिक शाळांमध्ये शिकतात, त्यांच्याकरता हा कायदा आहे. मात्र अशा पद्धतीने हे जे कॉन्व्हेंटमध्ये जाणारी पोरं आहेत, म्हणजे यांची इच्छा काय आहे की ह्या शाळा खराब झाल्या पाहिजे, इथं शिकणारी पोरं जी आहेत ती बुद्धू राहिली पाहिजे आणि केवळ श्रीमंतांची पोरं ही थोडी बहुत चंट आणि स्मार्ट झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे फार मोठं षड्यंत्र आणि हे फार मोठं एक तफावत या देशामध्ये तयार केल्या गेली. दुर्दैवाने पालकांना ते सुरुवातीला फार बरं वाटलं की आता पोरगं माझं कधी नापास होणारच नाही. त्याच्यामुळे पालकांनी बराच आनंद व्यक्त केला. मात्र आता त्याची ते फळं चाकत आहे की त्यांच्या मुलगा कसा बुद्धू राहिला आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये पालकांनी, शिक्षकांनी जागृत व्हावं आणि या सगळ्या संदर्भामध्ये बदल करण्यासाठी सरकारला सांगावं, प्रेशर आणावं किंवा त्या शाळांवर प्रेशर आणावं तर निश्चितपणे. कारण कसं आहे माहिती आहे का की शेवटी आपला मुलगा प्रत्येक पालकासाठी हा एक त्याचा काय म्हणतो त्याला अतिशय अनमोल असा ठेवा असतो. त्या दृष्टिकोनातून त्याला असं वाटतं की माझा मुलगा अतिशय चांगला, हुशार, पुढे गेला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. मात्र जर अशा पद्धतीच्या शाळांमध्ये जिथं ढकल पास आहे तिथं जर पोरं शिकली तर काय होणार आहे? तेच बुद्धू राहणार, पुढे त्याला होणार नाही. तो कुठल्याही परीक्षेमध्ये नापास होत राहणार. कारण इथं तरी ढकल पास आहे पण पुढे तसं नाही आहे. तर त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे पालकांनी विचार करायची गरज आहे. नमस्कार. मला नक्की खात्री आहे की मी सांगितलेला विषय तुम्हाला पटला असेल आणि जर तो पटला असेल तर पुन्हा तीच विनंती, आयकॉन प्रेस करा, तुमचं चॅनल सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लोकांकडे व्हिडिओ फॉरवर्ड करा. नमस्कार, धन्यवाद.